SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर शहरातील रिक्षा चालकांवर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची वक्र दृष्टी पडली आहे. गेली 8 दिवसांपासून शहरातील अनेक रिक्षा चालकांवर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. अनेक रिक्षा बेकायदेशीर पद्धतीनं प्रवासी वाहतूक करतायत. अशा सर्व रिक्षा चालकांवर परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगमनेरमध्ये कारवाईचा बडगा उगारलाय. या रिक्षा चालकांना 8 ते 10 हजार रुपये दंड केलाय. ही कारवाई अन्यायकारक असून रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनानं सहानुभूतीपूर्वक या सर्व गोष्टींचा विचार करावा, अशा आशयाचं निवेदन शहर पोलिसांना रिक्षाचालक संघटनेनं दिलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं वाहतूक सेनेनं पोलीस निरीक्षक समीर बारवकर, आमदार अमोल खताळ यांची भेट घेतली. शहरातील रिक्षा चालकांची परिस्थिती नाही. दिवसभर रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतोय. अशातच परिवहन विभागानं पठाणी वसुलीचा दंड करून रिक्षा चालकांना जेरीस आणलंय. ही कारवाई फक्त संगमनेरमध्येच का, असा सवाल वाहतूक सेनेनं विचारलाय. आज आम्ही सर्व रिक्षा चालक या ठिकाणी RTOच्या कारवाईच्या विरोधात आलेलो आहे. कारण श्रीरामपूर RTO करून संगमनेरमध्ये येऊन वारंवार अन्यायकारक कोणतेही छोटे मोठे कागदपत्र नसले तरी 8-8, 10-10 हजार रुपयाची ते दंड आकारून डायरेक्ट गाड्या जप्त केल्या जात आहे. आमच्या प्रत्येक रिक्षावाला हा हातावरचा आहे. तो दिवसभर गाडी चालवेल तर संध्याकाळी त्याचं कुटुंब चालू शकतं. तर या विरोधात आमची तालुका वाहतूक सेना RTOच्या विरोधात निवेदन देण्यासाठी शहर पोलीस स्टेशनला आज आम्ही आलो आहे. सलग 2-4 दिवसापासून RTO इथे रिक्षावाल्यांना कारवाई करत आहे. काल आम्ही ऑटो साहेबांशी बोलणं केलं, त्यावेळेस मी ते म्हटले आम्हाला वरतून आदेश आहे. वरतून आदेश आहे तर या संगमनेर शहरामध्ये अजून भरपूर काही दुसरे गैरपरगणे वाहनांमध्ये गडबड चालू आहे. RTO तिथे लक्ष न देता हे गोरगरीब रिक्षावाल्यांना 8,000 4,000 रुपये दंड करतात. आज आम्ही यांची कायदेशीर बाजू मांडत आहे. जर भविष्यात हे कारवाई कधी थांबली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि श्रीरामपूर RTO ऑफिसला जाऊन सुद्धा तिथे आंदोलन करू. आज समजा एक 65 वर्षाचा माणूस गाडी चालवितो, त्याला 4 पुरी आहे, त्याला ना बँक कोणती लोन देत ना कोण फायनान्सवाला लोन देत. आता अशा माणसांनी कोणाकडून ती नवीन रिक्षा घ्यावी, त्याला लोन कोण देणार आहे? आता भरपूर लोक असे आहेत ज्यांनी आयुष्य रिक्षात घातला, त्यांचं वय झालं, त्यांना लोन सुद्धा कोणी देत नाही. तर आमची एवढी विनंती आहे प्रशासनाला, माननीय आमदार सत्यजित दादा तांबे असतील, आमदार अमोलजी खताळ असतील, यांना का आपण ह्याच्यात लक्षात घालून हे गोरगरीब रिक्षावाल्यांना न्याय द्यावा. अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करू आणि यांना कोणी प्रशासकीय अधिकारी असतील यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्टाईलित धडा शिकू. नाव सतीश बापूराव जोशी. मी साधारण 45 वर्षापासून रिक्षा चालवतो. मी गेले अनेक वर्ष परमिट धारक आहे. माझ्याकडे सर्व प्रकारचे कर वगैरे भरले होते. परंतु अलीकडच्या राज्यामध्ये आमच्या हाताने एक घटना घडली की 2016 साली आम्ही 30-30 हजार रुपये कर्ज काढून गाड्या सर्व रेग्युलर क्लिअर केल्या. आणि त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे 2017 साली आम्ही RTO प्रतिनिधीकडे गेलो. म्हणले आम्हाला पासिंग करायची. ते म्हणे तुम्हाला 50 रुपये पर डे रोज दंड भरावा लागेल. त्यानंतर आमची गाडी थकीत राहिली. नेमका त्या गोष्टीचा हे लोक फायदा उचलतात. तुमची गाडी थकलेली आहे, परंतु ती आमची चूक नव्हती. 40 वर्ष क्लिअर केलं. आणि 40 वर्षापूर्वी आम्ही RTOच्या अनेक अधिकाऱ्यांना त्यांच्या कॅम्पसाठी त्यांना आम्ही गेस्ट हाऊस, इरिगेशन कॉलनी, फुलेवाडी इथे मी माझ्या हाताने व्यवस्थित नेऊन सोडलं. त्यांचे नावं सुद्धा मी सांगतो: प्रभू देसाई, आजगावकर, अनिल सोनार, खरे, हे जे अधिकारी, या अधिकाऱ्यांची मी माझ्या हाताने सेवा केली. आणि आज अशी गंमत की माझी दंड भरण्याची आवश्यकता ताकद नाही माझ्या अंगामध्ये. माझं वय 66 झालेलं आहे, म्हणून मी गाडी घरी ठेवतो आणि 1-2 तासच चालवतो. त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की
ही जी काही धरपकड चाललेली हा अन्यायकारक दंड चाललाय हा कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करून बंद करावा आणि हे जे गोरगरीब लोक आहेत सगळे मी तर गरीबच आहे या सगळ्यांना व्यवस्थित चरित्र तोल द्यावा. चूक झाली असेल तर तुम्ही आम्हाला दंड करा. मी पण त्यांना विनंती करतो ओव्हरसीड भरू नका. प्रवाशांची सौजन्याने वागा हे त्यांना मी प्रत्येक मीटिंग मध्ये सांगतो. मुली असल्या महिला असल्या रात्री बेरात्री आल्या तर गेटच्या आत किंवा एखाद्या संस्थेचं हॉटेल असेल त्याच्या आत मुलगी गेल्याशिवाय तुम्ही गाडी चालू करून माघारी येऊ नका. त्याला व्यवस्थित जाऊ दे. हे सगळे नियम मी प्रत्येक मीटिंग मध्ये आमच्या रिक्षा चालकांना सांगत असतो एक माणुसकी या नात्याने. पण माझी आज एवढीच विनंती आहे की हे जे काही चाललंय ते कृपया बंद करावे. आम्हाला पोट भरू द्यावं बस एवढं. अन्यथा नाईलाजाने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल ही विनंती. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार न केल्यास परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना काळं फासण्याचा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी दिलाय. आणि यामुळं संगमनेर शहरामध्ये विनापरवाना रिक्षा चालकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत संघटना शिवसेना वाहतूक सेना रिक्षा सेना या तसेच सर्व रिक्षा चालक मालक रिक्षा वाहक या सर्व लोकांकडून संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक बारावकर साहेब यांच्याकडं दाद मागण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. दाद कसल्याविषयी मागायची तर गेल्या महिनाभरापासून श्रीरामपूर येथील RTO असतील त्यांचे कर्मचारी अधिकारी संगमनेरमध्ये येतात आणि हे सर्वसामान्य गोरगरीब रिक्षावाल्यावर 8,000, 4,000, 14,000, 25,000 रुपयेपर्यंत दंड आकारत आहे. आता दंड का आकारत आहे तर म्हणे मार्च एंडिंग आहे. अहो मार्च एंडिंग आहे तर मार्च एंडिंग मुळे तुम्हाला सारा महाराष्ट्र पडलाय ना. सगळे तुम्हाला 2 नंबर धंदे असतील त्याच्यावर दंड मारा, 2 नंबर व्यवसाय असतील त्याचे भाव वाढवा. अहो रिक्षा चालणारा माणूस दिवसभर सकाळी 4 वाजेपासून पहाटे उठतो, रिक्षाचा व्यवसाय करतो, आपल्या मुलांबाळांचं शिक्षण, त्यांचं दवाखाना आहे, त्यांचे घर आहे, विविध कार्यक्रम असतात, या सगळ्यांसाठी पैसे जमा करतो. रिक्षामध्ये काही बिघाड असते त्यासाठी आणि हे RTO वाले येतात आणि 10,000, 12,000, 8,000 रुपये दंड करतात. दंड बी इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे तुम्हाला वसुलीच करायची मार्च एंडिंगची तर तुम्ही गरीबाचा गळा का कापताय? मोठमोठ्या ठिकाणी दरोडे टाका. या गरीब लोकांच्या मागे लागू नका ही विनंती करण्यासाठी आम्ही PI साहेबांकडे आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय दंड केलाय तर ठीक आहे ना. तुम्ही एखादा माणूस चुकत असेल त्याला तुम्ही दंड करा. सर शासनाचा दंड असेल 500 रुपये 1000 रुपयेपर्यंत दंड करा. का 2 दिवसाचा रोज भरू शकतो रिक्षावाला? अहो 4,000 आणि 8,000 रुपये दंड भरणार कुठून? त्यातल्या त्यात दंड आकारल्यानंतर ती रिक्षा जप्त करून संगमनेरच्या ST डेपो मध्ये ठेवलेली आहे. अनेक रिक्षा या जुन्या रिक्षा आहेत. काही लोकांचं वय 60 झालेलं आहे, 65 झालेले. आता हे जोशी बुवा यांचं वय 66 आहे. आता नवीन रिक्षा घ्यायला म्हणतात या लोकांना का तुम्ही नवीन रिक्षा घ्या, पासिंग करा. अहो यांना ना कोणती बँक लोन देते. आता हे बरेचसे रिक्षावाले हे भाड्याच्या घरात राहतात. आता ज्याचं स्वतःचं घर नाही त्याला लोन कोण देणार? या गोष्टीचा मी प्रशासनाने विचार केला पाहिजे. आणि उठसूट सगळं गाव सोडायचं, रिक्षावाल्यांवर कारवाई करायची, रिक्षा जप्त करायच्या. एक आता कालच एकाच्या गाडीमध्ये फक्त एकच सीट बसेल होतं, एकच सीट, तरी पण त्याला 4,000 रुपये दंड केलाय. हा दंड ही कारवाई अतिशय अन्यायकारक आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जे कोणी RTO असतील यांना ही प्रथमतः प्रेमाची विनंती, गरिबांचा जीव घेऊ नका. अन्यथा तुम्ही हे सोशल मीडिया समोर मी सांगतोय RTO वाल्यांनी बेकायदेशीररित्या चुकीची कारवाई केली तर त्यांना भर संगमनेरमध्ये त्यांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिवसेना ही सर्वसामान्यांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा. RTO साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्हाला जर वरतून आदेश असेल, लाडकी बहिणीला पैसे कमी पडले असतील, पण हे तुमचे सर्व लाडके भाऊच आहेत. या लाडके भावांचे पैसे घ्यायचे आणि तिकडे लाडक्या बहिणींना पुरवायचे. हा कुठला न्याय आहे? दंड आकारा. सरकारने तुम्हाला आदेश दिले असेल तर 1,500 रुपये दंड करा. 4,000, 8,000, 14,000, 25,000 रुपयेपर्यंत तुम्ही दंड आकारताय. गोरगरिबांनी हे पैसे आणायचे कुठून? ही कारवाई नाही थांबली तर 100% शिवसेनेच्या वतीने जो दिलेला शब्द आहे तो पाळणार. RTOच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमची महिला आघाडी सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यातून कसा तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.